शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीचा धुरळा दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील प्रभाग क्रमांक 5 आता राजकीयदृष्ट्या सर्वात चर्चेचा प्रभाग ठरत आहे। परंपरा, वैभवशाली वारसार, युवा नेतृत्व आणि दुसरीकडे अनेक वर्षांची सत्ता व विकासाचा दावा अशा दोन टोकांच्या लढतीमध्ये मतदारांचे लक्ष या प्रभागाकडे वेधले गेले आहे। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत गुलाबराव पाटील, प्रभाग 5चे उमेदवार शुभम मंगेशराव पाटील आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष महिला उमेदवार सौ वैशाली चंदनसिंग सिसोदिया यांच्या प्रचारार्थ शहरात भव्य रॅली काढण्यात आली। कार्यकर्त्यांचा उत्साह, फटाक्यांचा जल्लोष आणि घराघरातून मिळालेली मतदारांची दाद यामुळे शहरात उत्सवी वातावरण होते। रॅलीत महिलांची उपस्थिती विशेष ठळक राहिली। प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत निवडणुकीच्या वातावरणाला आणखी उधाण दिले। हेमंत पाटील यांना त्यांच्या आजोबा कैलासवासी प्रल्हादराव पाटील यांच्या जनसेवेच्या वारशाची जोड, शुभम पाटील यांना वडील बाबा पाटील यांच्या कर्तृत्वाचा आधार, तर वैशाली सिसोदिया यांना प्रभागातील 10 वर्षे जनसेवा करणारे लोकप्रिय नेते स्व चंदनसिंग सिसोदिया यांचा प्रचंड लोकाधार मिळत आहे। शिवसेनेकडून या तिन्ही उमेदवारांनी प्रभागातील विविध प्रश्न सोडवायच्या, विविध नागरी समस्यांवर काम करण्याचा संकल्प व्यक्त करत एकदा सत्ता परिवर्तन करून आम्हाला सेवेची संधी द्या असे आवाहन केले। या प्रभागात प्रचार रॅली सुरू असताना त्यांनी स्वर्गीय चंदनसिंग राजपूत यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून त्यांची प्रेरणा घेतली आणि त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देऊन उपस्थितांना हेमंत पाटील यांनी संबोधन केले। तर दुसरीकडे भाजपचा दमदार दावा, विकास आम्ही केला, पुढेही करू। सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही प्रभाग 5 मध्ये जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे। रस्ते, पाणीपुरवठा, वीज, गटार, शैक्षणिक सुविधा, आरोग्य व्यवस्था अशा मूलभूत सुविधांच्या विकासाचा दावा करत भाजप मतांसाठी विश्वास मागत आहे। त्यामुळे या प्रभागात निवडणूक लढत सरळ दोन विचारांमध्ये अडकली आहे। प्रभाग 5 मध्ये एकीकडे शिवसेनेचे वारशावर आधारित नेतृत्व आणि भव्य शक्ती प्रदर्शन चर्चेत आहे, तर दुसरीकडे भाजपचा विकासाचा दावा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे। यामुळे मतदार सेवा भाव आणि वारसा पाहून मतदान करतील का, की विकास आणि स्थिरतेच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवतील? या निवडणुकीत राजकीय ताप वाढला असून सर्वांचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले आहे। तर या प्रभागात शिवसेनेने दाखवलेले शक्ती प्रदर्शनाची देखील शहरात चर्चा आहे।